आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकी अवघ्या काही महिन्यांवरती आलेली आणि त्या पार्श्वभूमीवरती राजकारण्यांसह केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा तयारीला सुरुवात केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाची पार पाडणार आहे। या बैठकीला विशेष म्हणजे राजकारणी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आज सकाळपासूनच या बैठकीला सुरुवात झाली आहे। सकाळपासून सुरुवातीला आपण पाहिलं तर भाजपचे आशिष शेलार जे असतील मुंबई अध्यक्ष त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नेते आहेत अनिल पाटील ते सुद्धा या बैठकीला उपस्थित झालेले। तर आपण पाहतोय की ही बैठक जी आहे ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची मानली जाते, कारण या बैठकीमध्ये महाराष्ट्राचा राजकीय आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे आणि याशिवाय या बैठकीमध्ये एकंदरीत आचारसंहितेबाबत असेल किंवा निवडणुकीची तारीख कधी असणार या सगळ्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र ही बैठक जी आहे ती एकंदरीत आढावा बैठक आहे आणि ही आढावा बैठक ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ही बैठक जी होते ती सध्या मुंबईच्या दक्षिण मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये होते। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हे ट्रायडंट हॉटेल आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक जी आहे ती पार पाडत आहे। या बैठकीला सतत आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा पाहतोय सकाळपासूनच आपण पाहतोय या ठिकाणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते। त्यानंतर आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आता नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई ते सध्या उपस्थित आहेत आणि या सोबतच आपण पाहतोय या ठिकाणी अनिल पाटील हे सुद्धा उपस्थित आहे। दरम्यान ही बैठक जी आहे ती महत्त्वाची याकरताच आहे कारण का आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय आढावा राजकारणामध्ये कशा प्रकारे एकंदरीत राजकारणाची स्थिती काय राज्यातली या सगळ्या जाणून घेण्याची ही बैठक जी आहे ती ही होत आहे आणि बैठक सुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। दरम्यान एकंदरीत आपण पाहायला गेलं तर राज्यातील राजकारणाबाबत बोलायचं झालं तर सध्या महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यामध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। मात्र कुठेतरी धुसफूस जी आहे ती युती आघाडी दोघांमध्ये सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती ही बैठक सुद्धा होत आहे। त्यामुळे ही बैठक झाल्याच्या नंतर एकंदरीत आचारसंहिता केव्हा लागणार आहे आणि निवडणुका कधी होणार आहे या संदर्भात सुद्धा अधिक माहिती जी आहे ती स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।